वांगी या गावातील आणखीन एक विद्यार्थी सुरेश शेळके, ज्याची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली. आपल्या यशाबद्दल बोलताना सुरेश शेळके आपल्या मुलाला सरकारी नोकरी मिळावी म्हणून सुरेशच्या आईवडिलांनी त्याला कष्ट करून शिकवलं. आज त्याच्या मिळालेल्या यशाबद्दल भरभरून सांगताना त्याचे वडील आणि आई. आम्ही जुन्या काळात मोलमजुरी करून लेकराला शिकवलं, तर लेकरांनी चांगला त्याचा फायदा घेतला. जुन्या काळात आम्ही 6 महिने घातले. दुष्काळामध्ये खडी फोडून आम्ही सुकडी खाल्ली. बऱ्याच लोकांना म्हणत आम्ही की बाबा तुम्ही सुखाने जगावेत, आम्ही सुखी राहावे. आणि आम्ही मुंबई पुण्याला सुद्धा बिगारीच कामं केले. आम्हाला शिक्षण नसल्यामुळं आम्ही रात्रंदिवस कष्ट करायचे. आम्हाला एक झोपेच्या मोरी एक झोपच भेटत नव्हती. परी आम्ही कष्टानं बळकट राहून लेकरानं आमच्यापेक्षा डबल फायदा घेतला. 12वी झाल्यानंतर बीडला गेले लेकरं. त्यांनी काहीतरी इकडे तिकडे कामं करून आपलं वाचमीच्या ड्युट्या करून सुद्धा त्यांनी शिक्षण केलं. आता त्यांना चांगला त्या शिक्षणाचा फायदा भेटला. आता इथून मोरीसुद्धा चांगला मार्ग करावा त्यांनी, ही माझी इच्छा आहे. आम्हाला शिक्षण नव्हतं, काही नव्हतं. आम्ही कष्ट करून लेकराला शिकवलं. आमच्याच्यानं काही पैसा पुरवठा झाला नाही. त्यांनी आपल्या कष्टावर शिकले, सवरले, त्यांचं चांगलं झालं. त्यांना चांगले मार्गदर्शन भेटले. माझं नाव सुरेश सुभाष शेळके, राहणार वांगी, तालुका जिल्हा बीड. माझं शिक्षण 12वी झालेले आहे. 12वी झाल्यानंतर माझ्या पुढं एक समस्या होती, नोकरीची समस्या होती. ती नोकरीची समस्या कारण स्पर्धेचं युग होतं आणि स्पर्धेच्या युगामध्ये काहीतरी करणं हे गरजेचं असल्याने इतर मित्रांसोबतच मी पण D.Edचं शिक्षण माझं पूर्ण केलं. D.Ed झाल्यानंतर शासन काही TET डिक्लेअर करत नव्हतं. त्यामुळे इतर स्पर्धा परीक्षा द्यावी असं माझ्या मनात आल्याने मी इतर मित्रांच्या अनुषंगाने एक चांगला क्लासच्या शोधात असताना मला जिज्ञासा करिअर अकॅडमी येथे चांगला पर्याय आहे असं माझ्या मित्राकडून समजल्याने मी त्या अकॅडमीमध्ये जॉईन झालो. आणि माझ्या ज्या समस्या आहेत त्या सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून वैयक्तिकरित्या मला मार्गदर्शन केलं. आणि माझ्या या यशामध्ये सरांचा आणि जिज्ञासा करिअर अकॅडमीचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो.